चेहरा डोळ्यासमोर आला ना की माझी आधीची सगळी मतं बदलतात। श्रीला त्रास होणार असेल तर त्याच्या मनाविरुद्ध अजिबात वागायचं नाही। तो जे म्हणेल ना तेच करायचं आपण। हो, पण ताईचा आणि आईंचाही विचार करायला हवा ग। हो तेही आहेच। बापरे, काय होणार आहे आता उद्या? मला तर फार दडपण आलंय। मला तर लोक असं ओरडून बोलायला लागले ना की भीतीच वाटते। काढून टाका। मनातली सगळी भीती काढून टाका, कारण असं काही होणार नाहीये। आणि मुळातच गोखल्यांकडे सगळे प्रश्न खूप शांतपणे आणि सुसंस्कृतपणे सोडवले जातात ना, त्यामुळे यावेळी सुद्धा तसंच होणार आहे। वातावरणात आधीच खूप ताण आहे। मला वाटतं आपण आता तो वाढवायला नको। त्यामुळे प्लीज आपण सगळे खूप नॉर्मल राहूया आणि खूप नॉर्मल वागूया। I hate him, Jahnavi. I hate him to the core. विचार करून करून ना आता डोकं फुटायची पाळी आली। डोकं फुटून मेलो तर बरं होईल असं वाटतंय। श्री, सुटेन तरी एकदाचा। नाही जान्हवी, माझ्या मनात माझ्या वडिलांविषयी जी फ्रेम होती ना ती ब्लँक होती, फोटो नसलेली रिकामी फ्रेम। आणि जेव्हा जेव्हा ती फ्रेम माझ्या डोळ्यासमोर यायची ना तेव्हा तेव्हा त्या फ्रेमला हार घातलेला असायचा। तो माणूस माझ्यासाठी जिवंत नव्हताच। ही असं नको बोलूस। बोलून न बोलून काय फरक पडतोय जान्हवी? माझा बाप माझ्यासाठी खूप आधीच मेलाय। आता जी आपल्या समोर फिरतेय ना ती फक्त एक सावली आहे, लांब लचक सावली, कधीही हात लावता येणार नाही अशी सावली, काळी कुट्ट। जान्हवी, यातून सोडव मला। हे झेपत नाहीये मला, मला यातून सोडव। जान्हवी, तो माणूस आपल्या घरात राहता कामा नये। आणि जो माणूस ऑलरेडी माझ्यासाठी मेलेला आहे तो माणूस घरात राहूच शकत नाही ना, शक्यच नाहीये ते। त्यामुळे त्यांनी इथे राहण्याचा प्रश्नच येत नाही। उद्या त्यांना घर सोडावंच लागणार, and that's fine. हे बघा, तो काहीही बोलला ना तरी तुम्ही चिडू नका प्लीज, माझ्यासाठी। अरे वा, छान। अगदी घरात रुळल्यासारखे शांतपणे चहा पीत बसलायत तुम्ही। अरे हो, खूप वर्ष तुम्ही परदेशात होतात नाही का, त्यामुळे इथून जा हे मी मराठीत सांगितलेलं कळलं नसेल तुम्हाला। ठीक आहे, मग मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतो। नाही, गरज नाही त्याची। मी कुठेही राहिलो असलो ना तरी माझी मुळं मराठीच आहेत आणि मी मराठीतच विचार करतो। अच्छा, मग मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं ती चुकली का?
नाही. मग तुम्ही इथून निघून जायला हवं होतं का? आता तुम्ही ठरवलंय इथे स्थान मांडायचं म्हणून? श्री, अरे कसं बोलतोयस? आई, मी अगदी थेट आणि सोप्या शब्दात बोलतोय. त्यांना जर हे कळत नसेल तर मात्र मला काहीतरी वेगळा विचार करायला हवा. वेगळा म्हणजे? मला वाटतं मी तुला सांगितलंय की मला इथून जाता येणार नाही. याचं कारण? मला तुमची कुठलीही कारणं ऐकायची नाहीयेत, कारण ती सगळी कारणं अत्यंत स्वार्थी असणार आहेत. तुम्ही फक्त स्वतःचा विचार केला असणार आहे. श्री, तसं नाहीये रे. आई अगं, यांच्याकडून स्वार्थीपणा व्यतिरिक्त आणखीन काय अपेक्षा करणार आहोत आपण? आणि आणि तुमच्या लक्षात येत नाहीये का हे? का तुम्ही जाणून बुजून दुर्लक्ष करता या सगळ्याकडे? अगं, ठरवून आलेत हे. आणि बघ ना, त्यांचा हेतू किती सहजपणे साध्य झालाय. इथे बसून आरामात चहा पाणी चाललंय यांचं. श्री, अरे मला माझ्या नावानं हाकही मारू नका. माझ्या आईनं आणि आईजीनं ठेवलेलं नाव आहे. तुमचा नावापुरताही संबंध नाहीये माझ्याशी. हे बघ, मलाही या सगळ्याचा त्रास होत आहे, पण माझा नाईलाज आहे. बरोबर, नाईलाज. असा बरोबर ऐनवेळी कसा नाईलाज होतो तुमचा? खूप वर्षांपूर्वी आम्हाला असे वाऱ्यावर सोडून निघून गेलात तेव्हा तुमचं ध्येय मोठं होतं. कारण काय? तुमचा नाईलाज होता. आता मी तुम्हाला इथून जायला सांगतोय, तुम्ही जाऊ शकत नाहीयेत. काय कारण? तुमचा नाईलाज आहे. असा काय नाईलाज हो तुमचा? श्री, आई आई हे ठरवून इथं राहायला आलेलं नाहीये श्री. अरे अचानक आलोय. खरंच तू माझ्यावर केलेले सगळे आरोप मला मान्य आहेत, पण हेही मी खोटं बोलतोय असं म्हणू नकोस प्लीज. मी कधीच खोटं बोलत नाही. खरंच मी अचानक आलोय. अरे ज्या प्रेमानं या घराचं दार माझ्यासाठी उघडलं गेलं त्यांना भारावून गेलो मी. खरंच अचानक आलोय मी. आता हा पुन्हा एकदा फक्त मला माझ्या मनाचा विचार करून इथून जाता येणार नाही. का? काय अडचण काय तुमची? माझ्यावर बंधन आहेत काही. काही गोष्टी मला कराव्या लागणार. सोय मिस्टर आरजी, फक्त सोय आहे ही तुमची. आता कसलीच बंधनं तुमच्या? श्री, शब्दाला शब्द वाढवून काहीही उपयोग होणार नाहीये. नुसती चिडचिड होईल आणि मुद्दा बाजूला राहील. आईजी, मला हे आपल्या घरात राहायला नकोय इतका एकमेव मुद्दा आहे माझा. पण तो सगळं मागचं सोडायला तयार आहे. तूही पुढचा विचार कर ना. समजा आपण सगळं जुनं विसरून जायचं ठरवलं, तरीही भविष्यातली यांची काय गॅरंटी आहे? एकदा सोडून गेलेत आपल्याला ते पुन्हाही जाऊ शकतात. भावनिक गुंतागुंत तुमची वाढेल, त्रास तुम्हाला होईल. असं काही होणार नाही. मला खात्री नाहीये. पण तुझ्या व्यतिरिक्त काही माणसं आहेत या घरात. त्यांचा विचार करायला नको का? आईजी, तुमचाच विचार करतोय मी. तुझा, आईचा, तुम्हा सगळ्यांचा विचार करतोय मी. बाकी काही नाहीये. श्री, विचार करणं वेगळं आणि विचार घेणं वेगळं. तू सगळ्यांचा विचार करतोयस, पण कुणाचं म्हणणं विचारात घेत नाहीयेस. फरक तिथं आहे. ठीक आहे,
ठीक आहे, मग आपण सगळ्यांचं मत घेऊ. शांतपणे विचार केला तर कोणालाही माझंच म्हणणं पटणार आहे. ज्या माणसाने ऐनवेळी माझा, माझ्या आईचा, माझ्या घराचा त्याग केला, त्या माणसाला इतक्या वर्षांनंतर घरात ऍक्सेप्ट करण्याची गरजच काय, इतका साधा प्रश्न विचारतोय. आणि या बाबतीत कुणाचंही दुमत असूच शकत नाही. त्यामुळे आपण इथल्या इथे विचारू ना सगळ्यांना. बोला 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 काका, बोल ना. बोला बोला ना. बघितलं साईजी, कोणी काहीच बोलत नाही. बिचारे. आता या सायलेन्सचा अर्थ तुमच्या इथे राहण्याला नकार आहे हे एव्हाना कळलं असेलच तुम्हाला. श्री, असा अर्थ नको ना काढूया. हा? म्हणजे जे बोलायचंय ते बोलायला थोडा वेळ दे. सायलेन्सचे अर्थ नको काढूस. ठीक आहे, माझ्यापासून सुरुवात करू. मला रमाकांत इथं राहायला हवाय. आई आहे मी त्याची. किती काळ राग धरू. मुलाला पश्चाताप झाला असेल तर त्याची चूक पोटात घेणं हे माझं कर्तव्य आहे. आईची माझ्या एकटीच्या बोलण्याने काहीही होणार नाहीये. तुमची मतही महत्वाची आहे. नर्मदा, तुला काय वाटतं? खूप वाईट काळ गेला हा मधला सगळा. श्रीला वाढवताना यांची उणीव जाणवायचीच. राग तर मलाही आला होता खूप, पण आता हे आलेत ना परत. माझ्यासाठी नाही, पण आता इतक्या वर्षांनी तरी निदान श्रीला वडिलांचा सहवास मिळावा असं वाटतंय मला. म्हणून मला हे इथे राहायला हवेत. आई तू. श्री, नर्मदा, बाकी आपण नंतर बोलू. कांता, तुला काय वाटतं? दादाला या घरात राहायला देऊ नका असं कुठल्या तोंडाने बोलू मी? माझ्यामुळे इतका त्रास होऊन सुद्धा या घराने इतक्या प्रेमाने जवळ केलं मला. तेव्हा आता दादालाही ती संधी मिळायला हवी असं माझं मत आहे. अरे काका, तू पण असं एकदम एक घाव दोन तुकडे नको करूस. विचार कर, तुला माझं म्हणणं पटेल. दादाला राहू दे ना या घरात. बेबी, श्री, मला असं वाटतं की जे झालं ते झालं. आता जर दादाच्या येण्याने नर्मदा बहिणीला बरं वाटणार असेल ना, तर मला तेच व्हायला हवंय. श्री, आता तुला जो त्रास होतोय ना, तो पुढे नक्की नाही होणार, माझी खात्री आहे.
इंदू, श्री, तू आमचा जीव की प्राण आहेस रे. आईंनी आणि वहिनींनी खूप कठीण काळ बघितलाय आणि आता जर त्यांच्या मनासारखं होत असेल तर मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही. शरय्य, श्री, आपला नवरा आपल्या बरोबर आहे ह्या भावनेने फार सुरक्षित वाटतं रे. राहू दे ना भाऊजींना इथेच. पुढे सगळे वाद आपापसात बोलूनही दूर करता येतील. सरू, श्री, अरे मी आई आणि ताईच्या विरोधात कशी जाऊ? आज त्यांच्यामुळे मी इथे आहे. श्री, एक मिनिट आहे याची. मला तुम्हा सगळ्यांचं मत कळलंय. आता जानवी, तू माझी बायको आहेस. तू तरी आहेस ना माझ्या बाजूने? श्री, आता सगळ्यांचंच मत ऐकलंयस तू. माझ्या एकटीच्या मताने काय फरक पडणार आहे? तरीही मला तुझं मत जाणून घ्यायचंय. श्री, जाऊ दे ना. तुला हा माणूस आपल्या घरात राहायला हवाय की नकोय? श्री, आपण मेजॉरिटी प्रमाणे डिसिजन घेऊया ना. म्हणजे सगळ्यांना जर. मला कळलंय ते. मला तुझं मत हवंय. श्री, तुझं कुटुंब तुझी प्रायोरिटी आहे असं म्हणतोस ना तू. मग आता जर सगळ्यांनाच ते हवे असतील तर? सगळ्यांमध्ये तूही येतेस जानवी. हो हो, म्हणजे मीही या कुटुंबाचा भाग आहे. म्हणजे तुलाही हेच हवंय? हो. म्हणजे मलाही वाटतं त्यांनी इथे राहावं. आईंना गरज आहे. श्री, ऐक. श्री, अरे आई. श्री, ऐक, एक मिनिट. कठीण सारे सोपे करावे, सोपे सारे सहज करावे, सहज सारे सुंदर करावे, सुंदर सारे ते जतन करा. श्री,
श्री, तू आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल का करायला सांगितल्या? पळून जावं असं वाटतंय मला म्हणून. श्री, जाऊ दे तरी. आपली आपली वाटणारी माणसं सुद्धा ऐनवेळी असं का वागतात कळत नाही. काय झालंय तुला? एकाच आयुष्यात सगळे धक्के बसायला हवे का? का आलेत ते परत? काय गरज होती त्यांनी परत यायची? हे बघ, हक्काने विचारतोय, काय झालंय ते सांगशील? असं मनात नको ठेवूस रे, त्याने अजून त्रास होईल तुला. अजून ह्या पलीकडे काही त्रास होऊ शकत नाही मनीष. कॅन यू इमॅजिन? ते आरजी, ही इज माय बायोलॉजिकल फादर. कॅन यू इमॅजिन दॅट? आरची? हो, तुलाही धक्का बसलाय ना? अरे मग माझं काय झालं असेल? आणि घरचे सगळे? घरी सगळे मजेत, आनंदात आहेत सगळे. स्वागत सोहळा चाललाय त्यांचा. अरे कशाबद्दल? काय पराक्रम करून आले देव जाणे. मनीष, सगळे इन्क्लुडिंग जान्हवी त्यांना पाठिंबा देत आहेत आणि माझ्या विरोधात गेले. एक मिनिट, पाठिंबा म्हणजे? मला ते माझ्या नजरेसमोर नकोयत, मला माझ्या घरात नकोयत, माझ्या आजूबाजूलाही नकोय. पण मनीष, खूप त्रासदायक आठवणी आहेत ते इथे नसण्याच्या. आणि रोज उठून त्या आठवणींबरोबर जगणं अशक्य होईल मला. पण बाकी सगळ्यांना आणि जान्हवीलाही ते घरी राहायला हवे.